नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फेसबुकवरील मैत्री महागात, पोलिसाला 19 लाखांचा गंडा। सायबर गुन्हेगार आता थेट पोलिसांनाही आपले लक्ष बनवू लागले आहेत। सायबर गुन्हेगाराने नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाला डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल 18,98,000 गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। या प्रकरणात फसवणूक झालेला 34 वर्षीय पोलीस शिपाई कळंबोलीत राहण्यास असून तो नवी मुंबई पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे। 1 डिसेंबर 2025 रोजी या पोलिसाला फेसबुकवर गौरी मुखर्जी नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली। मैत्री झाल्यानंतर तिने पोलिसाचा विश्वास संपादन केला। तसेच आपण कोलकाता येथे राहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले। अमेरिकेतील आपल्या काकांमार्फत हा व्यवसाय गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतात असे आमिष तिने या पोलिसाला दाखवले। सुरुवातीला या पोलिसाने टाळाटाळ केली, मात्र सदर महिलेने आपला फोन खराब झाल्याचे सांगून आईचा मोबाईल क्रमांक संपर्कासाठी दिला। त्यामुळे पोलिसाचा तिच्यावर विश्वास बसला। त्यानंतर त्याने गुंतवणुकीची तयारी दर्शवली। सदर महिलेने या पोलिसाला एका लिंकद्वारे डीजीएम नावाच्या आयडीवर नोंदणी करण्यास सांगितले। सुरुवातीला 40,000 रुपये भरल्यानंतर पोलिसाला त्याच्या खात्यात 30,000चा नफा झाल्याचे दिसू लागले। त्यानंतर अधिक नफ्याच्या आमिषाने या पोलिसाने वेळोवेळी आरटीजीएसद्वारे 2,10,000 रुपये आणि इतर रक्कम भरली। त्यानंतर त्याच्या खात्यात तब्बल 37,18,000 रुपये नफा झाल्याचे दिसत असल्याने पोलिसाने त्यातील 20 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कधी विड्रॉल चार्जेस तर कधी जीएसटी आणि टॅक्स भरण्याच्या नावाखाली पुन्हा पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले। अशा प्रकारे या पोलिसाने 18 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 या 1.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 18,98,000 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा केले। त्यानंतर देखील या पोलिसाला आणखी रक्कम भरण्याबाबत सांगण्यात येऊ लागले। या पोलिसाने अधिक पैसे भरण्यास नकार दिला असता आरोपी महिलेने पैसे भरल्याशिवाय मूळ रक्कम आणि परतावा मिळणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पोलिसाने प्रथम सायबर पोर्टलवर आणि त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।